तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत करोली व्हॅली येथे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव पवन घारे। मी तुमचं स्वागत करतो एका नवीन ट्रॅव्हल व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण आलो आहोत आसनगाव पासून जवळच असलेल्या तसेच शहापूर तालुक्यात असलेल्या देहने या गावात। वेट आपण पहिल्यापासून सुरू करू। रात्री ठाण्याहून शेवटची कसारा ट्रेन पकडली व पोहोचलो आसनगाव स्टेशनला। तिथून या प्रायव्हेट गाडीने आपण येऊन पोहोचलो देहने या गावात। मी तर ट्रेनने आलो होतो, पण माझ्यासोबत असलेले दुसरे ट्रेकर्स या मस्त एसी बसमध्ये झोप काढून पोहोचले होते। सकाळी उठून फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करून होमस्टेच्या बाहेर पाऊल ठेवलं। पाऊल ठेवताच जो नजारा पाहिलाय ना, तो अगदी अनफॉर्गेटेबलच। देहने गावच्या त्या रस्त्यावरून चारही बाजूला असलेले आणि धुक्यांनी वेढलेले उंचच्या उंच डोंगर खूप छान दिसत होते। सर्व कसं अगदी हॅपनिंग वाटत होतं। सोबत असलेल्या सर्वांची ओळख केली व ट्रेक लीडर्सने दिलेल्या सर्व सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स ऐकल्या आणि या सुंदर ट्रेकला सुरुवात केली। सुरुवातीलाच लागलेल्या या पाण्याच्या प्रवाहाला पाहून पुढे काय काय पाहायला भेटेल याची एक्साइटमेंट वाढली होती। गावातले शेतकरी भात शेतीच्या कामाला लागले होते। बाय द वे, हे शेतात या ट्रॅक्टरने काय करतायत याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला कॉमेंट्सद्वारे कळवा। या सुंदर गावातून आम्ही जंगलाच्या दिशेने चालू लागलो। आम्हाला पाहून गावातल्या लोकांनी कुठून आलात, कसे आलात वगैरे वगैरे चौकशी केली व काळजी घेऊन जाण्यास सांगितले। त्यांची ही आपुलकीची ॲडवाइस घेऊन आम्ही पुढे आलो आणि ट्रेकच्या सुरुवातीला जे पाहिलं ते माइंड ब्लोईंग होतं। हा एवढा सुंदर वॉटरफॉल पाहून मन भरून गेलं होतं। त्या धबधब्याखाली भिजून आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो। पुढे ही वाट आम्हाला घेऊन आली पाण्याच्या प्रवाहाकडे। या नदी स्वरूप पाण्याच्या प्रवाहाला पाहून अंगात धडकी भरत होती। येथे थोडे फोटोज काढून आम्ही पुढे निघालो। इथल्या शेतकऱ्यांसोबत बोलून व भात शेतीची माहिती घेऊन या पाण्याच्या प्रवाहातून वाट काढून आम्ही पुढे चालू लागलो। जंगलाची वाट सुरू झाली।
क्या कर रहे हो आप? मैं ज़रा जामुन के बीज उगा रहा हूँ। जामुन के बीज उगा नहीं रहा हूँ, जामुन के पेड़ लगा रहा हूँ। अच्छा। देखो तो थोड़ा जंगल में और हरियाली ला दी है हमारी तरफ से। हा आभास त्याने जांभळाच्या बियांची एक पिशवी आणली होती. जिथे मोकळी जागा दिसेल तिथे तो या बिया लावत होता. हीच झाडं पुढे जाऊन आपल्याला उन्हाळ्यात सावली व जांभळ देतील. हॅट्स ऑफ टू आभास आणि ते सर्वजण जे आपल्या नेचरला वाचवण्यासाठी हेल्प करतात. जंगलातून वाट काढत आम्ही परत प्रवाहाच्या बाजूने चालायला लागलो आणि चालता चालता आम्ही पोचलो या प्रवाहावर असलेल्या या छोट्या धरणावर. इथून जो नजारा पाहायला भेटतो ना तो काही वेगळाच आहे. येथील निसर्ग स्वर्गाची अनुभूती करून देतो. इथे बराच वेळ घालवून या जागेचं सौंदर्य जितकं लुटता येईल तितकं लुटलं आणि पुन्हा जंगलातून आम्ही चालायला लागलो.
या जागेचं सौंदर्य जसं पुढे जाऊ तसं अजून बहरत होतं. थोड्याच वेळात आम्ही येऊन पोचलो करोली व्हॅलीच्या शेवटच्या पॉइंटला, जिथून आपण पाहू शकतो हे सुंदर असं दृश्य. चारही बाजूला असलेले डोंगर, असंख्य धबधबे आणि डोंगरांमधून वाहणारे हे रौद्र स्वरूप पाणी करोली व्हॅलीची सुंदरता अजून वाढवत होतं. हा ब्युटिफुल असा वॉटरफॉल आणि आजूबाजूचा हा सीनिक व्ह्यू आत्तापर्यंत तर मी पाहिला नसेल. सह्याद्रीमध्ये खूप कमी ठिकाणी असं दृश्य पाहायला भेटतं आणि करोली व्हॅली त्यातलीच एक आहे. आणि शेवटी कॅमेऱ्याने काढलेल्या या व्हिडिओपेक्षा कितीतरी अधिक पटीने मजाही डोळ्याने पाहिलेल्या सौंदर्यामध्येच आहे. थोडा वेळ थांबून येथील निसर्गाचा आनंद घेतला, फोटोज आणि व्हिडिओज काढले आणि निघालो परत बेस विलेजला. तिथे मस्त पोटभर जेवलो व घरी परतण्याचा प्रवास सुरू केला. तर ॲडव्हेंचर गीक सोबतचा हा करोली व्हॅलीचा ट्रेक अनफॉर्गेटेबलच. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? नक्कीच आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.